पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 1 तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित भावनेनं कार्यरत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरनं NABH मानांकनासह धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर सेवाभावी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख निर्माण केली आहे। इथं उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांवर ना नफा ना तोटा या तत्वावर माफक दरात तसंच शासकीय योजनांनुसार मोफत पारदर्शक सेवा देण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक असा हृदयरोग विभाग कार्यरत आहे। सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयाशी संबंधित कोरोनरी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेरिफेरल इंटरव्हेन्शन, रिनल एंजिओग्राफी, रिनल एंजिओप्लास्टी, कायमस्वरूपी पेसमेकर रोपण हे उपचार केले जातात। तसंच स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शनसाठी आवश्यक उपचार दिले जातात। याशिवाय AST, PDA, VSD, कोरेक्टोप्लास्टी उपचार तसेच हृदयाची शस्त्रक्रियाही केली जाते। हे सर्व उपचार शासनाच्या मोफत उपचार योजनेमध्ये पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत केले जाणार असल्याचं डॉक्टर गणेश इंगळे यांनी सांगितलं। शासकीय योजनांसाठी पात्र नसणाऱ्या रुग्णांवर हे सर्व उपचार माफक दरात उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। सिद्धगिरी रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाकडील या उपचारांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केलंय। आणि ओपन सर्जरी न करता ते बंद करण्याची आणि सरकारी योजनेत मोफत आणि समजा सरकारी योजनेत बसत नाही तर त्यांना अत्यंत कमी खर्चात हे करून दिली जाणार आहे। आणि त्याच्याबरोबर हे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी ह्यासुद्धा आपण जवळजवळ मोफतच केलेले आहे। आणि समजा ज्यांना योजनेत बसत नाही त्यांना कमीत कमी खर्चात करून द्यायचं असं आपण ठरवलेले आहोत। त्यासुद्धा याचा लाभ गरजू लोकांनी जरूर घ्यावं। पत्रकार बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश भरमगौडर, शंकरारूढ स्वामीजी, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सत्याप्पा बाणे, दयानंद डोंगरे, अभिजित चौगले यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते।